Hello friends, this is 10th video of 3rd chapter of 11th physics, motion in a plane, and today's part is projectile motion. आज आपण projectile motion बद्दल शिकणार आहोत. You can see this point, projectile motion, on page number 39, point number 3.3.5, projectile motion, important part. हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओज पूर्ण बघा, कारण कन्सेप्ट नीट समजल्या पाहिजे. 1 बाय 1 बघा. एखाद्या चॅप्टरचे 10 व्हिडिओज असतील तर पहिल्यापासून बघा, मध्येच एखादा व्हिडिओ बघू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ह्या कन्सेप्ट नीट समजतील, कन्सेप्ट क्लिअर होतील. फिजिक्स हा विषय जो आहे त्याच्यामधल्या कन्सेप्ट नीट समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर CETमध्ये, JEEमध्ये, नीट परीक्षेमध्ये चांगलं यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला त्या कन्सेप्ट समजावून घेतल्या पाहिजे, जास्तीत जास्त फॉर्म्युले पाठ केले पाहिजे, MCQची प्रॅक्टिस केली पाहिजे, न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत. बरेचसे प्रॉब्लेमचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि अजूनही बऱ्याचशा प्रॉब्लेमचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. 11वी 12वीचा संपूर्ण सिलेबस हा मी कव्हर करणार आहे. सगळ्या चॅप्टरवरचे, सगळ्या पॉईंट्सवरचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. हे व्हिडिओज लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नोट्स, प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक तुम्हाला दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF नोट्स डाउनलोड करू शकता, ज्या तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतील. चला तर मग स्टार्ट करूयात आजचा पार्ट, जो आहे प्रोजेक्टाईल मोशन. खूप सोपा पार्ट आहे आजचा. प्रोजेक्टाईल म्हणजे काय ते समजावून घ्या. डेफिनेशन बघू आपण. प्रोजेक्टाईल, ॲन ऑब्जेक्ट थ्रोन ऑब्लिकली इन एअर मेकिंग सम अँगल विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल. कुठलीही वस्तू जी आपण हवेमध्ये तिरपी फेकतो, हॉरिझॉन्टलशी म्हणजे ग्राउंडशी काहीतरी अँगल करून, त्याला प्रोजेक्टाईल म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ फुटबॉल किक्ड इन एअर. सेकंड एक्झाम्पल, द बुलेट फायर्ड फ्रॉम द गन. थर्ड एक्झाम्पल, motion of cricket ball hit in air. These are some examples of projectile motion. Imagine this as a ground surface and a football lying on the ground surface. When we kick this football in air, the football moves like this and falls on the ground. Football moves along this path. This type of motion is called as projectile motion, and that object is called as projectile. This can be a cricket ball hit in air by batsman, or it can be a bullet fired from a gun. एखादा फुटबॉल आपण हवेमध्ये तिरफा फेकतो किंवा त्याला किक मारतो तेव्हा तो अशा मार्गाने जातो. ही जी मोशन असते त्याला प्रोजेक्टाईल मोशन म्हणतात आणि त्या वस्तूला प्रोजेक्टाईल म्हणतात. म्हणजे फुटबॉल हा प्रोजेक्टाईल झाला. हवेमध्ये जर आपण तिरपा फेकला तर या मार्गाने तो जातो. किंवा एखादा बॅट्समन जेव्हा क्रिकेटमध्ये त्या बॉलला हिट करतो बॅटनी, तेव्हा तो बॉलसुद्धा अशा पद्धतीने जातो, तेव्हा तो क्रिकेटचा बॉल म्हणजे प्रोजेक्टाईल. किंवा एखाद्या माणसाने गनमधून बुलेट फायर्ड केली अशी तिरपी हवेमध्ये, तीसुद्धा या पद्धतीने या मार्गाने जाते, तेव्हा ती बुलेटसुद्धा प्रोजेक्टाईल झाली. किंवा एखादा साधा दगड जरी आपण हवेमध्ये फेकला, किंवा क्रिकेटच्या मॅचेसमध्ये फिल्डर जेव्हा बॉल थ्रो करतो तेव्हा तो बॉलसुद्धा अशा पद्धतीने जातो, तेव्हा तो बॉलसुद्धा प्रोजेक्टाईल झाला असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची जी मोशन असते त्याला प्रोजेक्टाईल मोशन म्हणतात. असे कितीतरी उदाहरणं आपण रोजच्या जीवनामध्ये सांगू शकतो. Now we will define some important terms related with this projectile motion. First, trajectory. What do you mean by trajectory? The path along which the projectile moves is called as trajectory. ज्या मार्गाने ते प्रोजेक्टाईल म्हणजे ती वस्तू
फुटबॉल असेल, क्रिकेटचा बॉल असेल, एखादा दगड असेल किंवा बुलेट फायर्ड फ्रॉम अ गन असेल, ती वस्तू ज्या मार्गाने जाते तो मार्ग म्हणजे ट्रॅजेक्टरी. फॉर एक्झाम्पल इन दिस फिगर, वेन फुटबॉल इज किक्ड इन एअर इट मूव्ज अलॉंग दिस पाथ. दिस पाथ इज कॉल्ड ॲज ट्रॅजेक्टरी. हा जो मार्ग असतो ज्या मार्गाने ती वस्तू हवेमधून जाते आणि परत ग्राउंडवर येऊन पडते तो मार्ग म्हणजे ट्रॅजेक्टरी. हिअर क्वेश्चन अरायजेस, वी थ्रो द बॉल इन दिस डायरेक्शन. जेव्हा आपण बॉलला हवेमध्ये किक मारतो तेव्हा आपण या डायरेक्शनला किक मारलेली असते आणि मग तो बॉल असा सरळ इकडं जायला पाहिजे हवेमध्ये तिरपा सरळ मार्गाने. मग तो या मार्गाने का जातो आणि शेवटी ग्राउंडवर येऊन का पडतो? द रिझन इज ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. Gravitational force always act on that body in a downward direction which continuously changes the direction of that body, and due to that gravitational force that projectile moves along this path. This path is called as a trajectory of that projectile and this path is a parabola. हा जो मार्ग आहे पॅराबोला आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर शिकू, ते नंतर प्रूव्ह करू. देन सेकंड डेफिनेशन और सेकंड टर्म इज velocity of projection. The initial velocity with which a projectile is thrown in air is called as velocity of projection. सुरुवातीची जी गती असते, ज्या गतीनं ती वस्तू आपण हवेमध्ये फेकतो त्याला म्हणतात velocity of projection. हे उदाहरण बघा, तेच एक फुटबॉल ग्राउंडवर पडलेला आहे. वी किक द फुटबॉल इन एअर ऑब्लिकली मेकिंग सम अँगल विथ हॉरिझॉन्टल. द बॉल मूव्स अलॉंग दिस पाथ इन दिस वे. Then this path is called as trajectory, and imagine there are two axes. Ground surface is x-axis and this vertical is y-axis. This projectile motion is a two-dimensional motion because two axes are required to describe this motion. Now initial velocity at point O. Football is lying at point O, which is origin of coordinate axis. Then this arrow, red color arrow, gives the direction of initial velocity. This is initial velocity. ही असते इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे या फिगरमध्ये, इन दिस फिगर, दिस वेक्टर ओ ए रिप्रेझेंट्स इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर यू. ही इनिशियल व्हेलॉसिटी झाली कारण या डायरेक्शनला आपण त्या फुटबॉलला किक मारलेली असते. मग परत प्रश्न निर्माण होतो की जर आपण ओ ए या डायरेक्शनला फुटबॉलला किक मारलेली आहे तर मग त्याच मार्गाने तो सरळ असा वर इकडे का जात नाही? तर याचं कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑल बॉडीज एक्सपिरियन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सर्व वस्तूंवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतं, ते त्या वस्तूला खाली अर्थच्या सरफेसकडं ओढत असतं. त्यामुळे जरी आपण ती वस्तू या डायरेक्शनला ओ ए या डायरेक्शनला फेकलेली असली तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं त्या बॉडीची प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन चेंज होत जाते आणि मग ती वस्तू या मार्गाने अशा पद्धतीने जाते आणि शेवटी ग्राउंडवर पडते. परंतु सुरुवातीला जी गती तुम्ही दिलेली असते, इनिशियल व्हेलॉसिटी विथ विच दॅट ऑब्जेक्ट इज थ्रोन इन एअर इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. दिस व्हेलॉसिटी देन चेंजेस कंटिन्युअसली बोथ इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जरी समजा 10 मीटर पर सेकंड या स्पीडनी ती वस्तू या डायरेक्शनला फेकली असली तरी नंतर तो स्पीड 10 मीटर पर सेकंडच राहील असं नाही, तो बदलत जातो आणि डायरेक्शन पण बदलते. सो दिस व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंजेस बोथ इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बट दॅट इनिशियल व्हेलॉसिटी, ऑलवेज रिमेंबर, व्हेलॉसिटी इज व्हेक्टर and has both magnitude as well as direction. Both magnitude and directions both are important. So this initial velocity has a particular magnitude as well as particular direction. This velocity with which that object is thrown in air is called as velocity of projection. In this figure, this vector u, which is represented by OA, is velocity of projection. Here vector u is initial velocity. Then it has two components, ux along x-axis and uy along y-axis. म्हणजे काय असतं की तुम्ही ही वस्तू जेव्हा या डायरेक्शनला हवेमध्ये फेकता वेक्टर यू या व्हेलॉसिटीनं, तेव्हा त्याला दोन कॉम्पोनंट्स असतात. म्हणजे ती वस्तू जेव्हा हवेमध्ये अशी तिरपी जाते तेव्हा
ती एक्स ॲक्सिसच्या दिशेला एका विशिष्ट स्पीडने पुढं सरकत असते आणि वर पण जात असते वाय ॲक्सिसच्या दिशेला. पुढं सरकण्याचा एक स्पीड असतो, तो असतो एक्स कॉम्पोनंट, ती व्हेलॉसिटी असते यू एक्स. आणि त्या वस्तूचा वर जाण्याचा एक स्पीड असतो आणि ती व्हेलॉसिटी असते यू वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनला. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं दिस मोशन प्रोजेक्टाईल मोशन इज अ 2 डायमेन्शनल मोशन. इथं झेड ॲक्सिसची गरज नाही, कारण ही वस्तू एकतर पुढं जात असते आणि वर जात असते. ते असं समजा झेड ॲक्सिस इकडं असेल, ह्या दोघांना परपेंडिक्युलर, तर ती तिकडे वळत नसते झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनला. म्हणजे कसं की समजा तुम्ही एखाद्या फुटबॉलला किक मारली ईस्ट डायरेक्शनला, पूर्वेकडे, तर ती पूर्वेकडे जाते आणि त्याचवेळी वर हवेमध्ये पण जाते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते, ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते आडवी, आणि त्याचवेळी वर पण जाते, पण ती दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे वळत नाही, लेफ्ट राईट वळत नाही. म्हणून ही 3 डायमेन्शनल मोशन नाही, ही 1 डायमेन्शनल मोशनसुद्धा नाही, कारण ती सरळ एक्स ॲक्सिसच्या दिशेला जात नाही, ती वर पण जात असते. म्हणून ही 2 डायमेन्शनल मोशन आहे. ही वस्तू जेव्हा हवेमधून जात असते तेव्हा एक्स ॲक्सिसच्या दिशेला जाण्याचा पण त्या वस्तूचा एक स्पीड असतो, त्याला म्हणतात यू एक्स, दॅट इज एक्स कॉम्पोनंट. आणि वर जाण्याचा पण स्पीड असतो. आता टॉपला गेल्यानंतर तो स्पीड, त्याची डायरेक्शन खाली येते, म्हणजे डायरेक्शन बदलते, पण तो एक स्पीड असतो वर जाण्याचा किंवा खाली येण्याचा, त्याला म्हणतात यू वाय. तर समजा तुम्हाला ते यू एक्स आणि यू वाय काढता येतील जर यू माहीत असेल तर. कसे काढता येईल? सपोज दिस वेक्टर ओ ए makes some angle with x axis, then we can find these components ux and uy by drawing perpendicular from this point A on x and y axis. How? Draw perpendicular from point A on x axis first. Suppose that point is B, and then draw perpendicular on y axis from this point A, and suppose that point is C. Here, suppose angle made by this initial velocity with x axis is theta, then here you will get one triangle OAB, which is a right angle triangle. This vector U has 2 components. This OB is x component vector ux, and this OC is a y component vector uy. आपण काय केलं, A पासून x ॲक्सिस वर B या ठिकाणी आणि y ॲक्सिसवर C या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकले. त्यामुळे आपल्याला 2 कॉम्पोनंट्स मिळाले. एक्स ॲक्सिसवर ओ बी, ज्याला आपण यू एक्स म्हणणार, आणि वाय ॲक्सिसवर ओ सी, ज्याला आपण यू वाय म्हणणार. आता आपल्याला समजा हा थिटा माहीत असेल आणि वेक्टर यू माहीत असेल, तर आपण यू एक्स आणि यू वायची व्हॅल्यू काढू शकतो. या ठिकाणी तुम्हाला हा जो रेक्टँगल मिळालेला आहे किंवा क्वाड्रिलॅटरल मिळालेला आहे ओ सी ए बी, त्याच्यामध्ये अपोजिट साईड्स इक्वल आहे. त्यामुळे ओ सी ही साईड यू वाय असेल तर ए बी किंवा बी ए ही साईडसुद्धा यू वाय होते. दोन्ही एकमेकांना पॅरलल आहे. आता यामध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिसतो ओ ए बी, विच इज अ राईट अँगल ट्रायंगल बिकॉज दिस अँगल इज 90 डिग्री. यू कॅन यूज साईन अँड कोसाईन प्रॉपर्टीज. इफ वी यूज कॉस थिटा, then this cos theta equal to adjacent side ux upon hypotenuse u. Therefore cos theta equal to ux upon u. From that we get ux equal to u cos theta. Similarly, if we use a sine property, sin theta equal to opposite side means uy upon hypotenuse u. Sin theta equal to uy upon u. From that we get uy equal to u sin theta. हे दोन relations, from these two relations you can find ux and uy. If suppose u is given 10 meter per second and theta is known, then you can find out ux and also uy. म्हणजे ही वस्तू तुम्ही हवेमध्ये काय स्पीडने फेकली ओ ए या डायरेक्शनला, हा स्पीड तुम्हाला माहीत असेल तर मग तुम्ही यू एक्स काढू शकता. म्हणजे आडवं एक्स ॲक्सिसच्या दिशेला जाण्याचा स्पीड तुम्ही काढू शकता आणि वाय ॲक्सिसला ती वस्तू काय स्पीडने वर जाईल ते दोन्ही स्पीड तुम्ही काढू शकता. हे दोन कॉम्पोनंट्स फार महत्त्वाचे आहेत. दिस इज टू डायमेन्शनल मोशन इन अ प्लेन. देअरफॉर दिस वेक्टर यू इनिशियल व्हेलॉसिटी हॅज अ 2 कॉम्पोनंट्स. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची क्वांटिटी आपण डिफाईन केलेली आहे. आणि समजा तुम्हाला जर यू एक्स माहीत असेल, यू वाय माहीत असेल, तर तुम्ही यू काढू शकता. कसं काढू शकता तर या ठिकाणी ओ ए बी
हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये तुम्ही पायथागोरस थेरम यूज केला तर त्यावरून तुम्हाला मिळेल यू स्क्वेअर इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट यू इक्वल टू अंडर रूट यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला यू माहीत असेल आणि थिटा माहीत असेल तर यू एक्स आणि यू वाय काढता येतं. पण समजा यू एक्स आणि यू वाय माहीत असेल तर यू काढता येतं. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ही इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीची व्हेलॉसिटी झाली, त्याची ही डायरेक्शन झाली आणि त्याची लेंथ जी असते ती आपल्याला मॅग्निट्यूड देते. इन मॅथमॅटिकल मेथड्स वी हॅव सीन length of vector gives magnitude and this arrowhead gives direction. This velocity continuously changes. This was velocity at initial point of projection, but when this object goes at some point, say here, its velocity changes. त्या ठिकाणी त्याची वेलॉसिटी बघा, ह्या ब्ल्यू कलर ॲरोने दाखवलेली आहे. ही डायरेक्शन बदलली. आता पहा या ठिकाणी ओ एची डायरेक्शन आणि ओ बीची डायरेक्शन. आता हा जो दुसरा ब्ल्यू कलरचा व्हेक्टर आहे जो काय असेल तो, त्याची डायरेक्शन थोडी बदलली कारण ग्रॅव्हिटीमुळे ती डायरेक्शन खाली झुकलेली आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढतं म्हणून. तर या ठिकाणी ही वेलॉसिटी आता व्हेक्टर व्ही म्हणा, कारण ती इनिशियल वेलॉसिटी नाही. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीला किक मारतानाची वेलॉसिटी ती वेगळी होती. ही वेलॉसिटी आता बदललेली आहे, त्याची मॅग्निट्यूड पण बदलली, लेंथ, आणि त्याची डायरेक्शन पण बदललेली आहे. वेलॉसिटी व्हेक्टर आहे. व्हेक्टरमध्ये दोन्ही गोष्टींना महत्त्व असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता याला पण दोन कॉम्पोनंट्स असतात, व्ही एक्स आणि व्ही वाय. आणि इथंसुद्धा हा अँगल थिटा माहीत असेल तर अगोदर जसं आपण यू एक्स आणि यू वाय काढलं तसं व्ही एक्स आणि व्ही वाय काढता येतं, किंवा व्ही एक्स आणि व्ही वाय माहीत असेल तर व्ही काढता येतं. ही वेलॉसिटी प्रत्येक इन्स्टंटला बदलत जाते. मग हे बघा, हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. ही वस्तू जर पुढे गेली तर अजून ती वेलॉसिटी बदलते. ही एक डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट किंवा डेफिनेशन आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन. द अँगल मेड बाय इनिशियल वेलॉसिटी विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज अँगल ऑफ प्रोजेक्शन. सुरुवातीचा अँगल म्हणजे तुम्ही सुरुवातीला ओ ए. आता पहा ही फिगर तीच आहे मगाशी जी काढली होती ती. या फिगरमध्ये काय काय आहे ते समजणं गरजेचं आहे. हा एक्स ॲक्सिस आहे ग्राउंड सरफेस, हा वाय ॲक्सिस आहे व्हर्टिकल डायरेक्शन. दिस इज 2 डायमेन्शनल मोशन. दिस इज इनिशियल वेलॉसिटी ओ ए वेक्टर यू विथ विच that object is thrown in air in this direction. It has two components, ux and uy. Theta is angle made by initial velocity with horizontal, that is called as angle of projection. Angle of projection म्हणजे काय? Angle made by initial velocity with horizontal is called as angle of projection. म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्या दिशेला फेकता ती डायरेक्शन हॉरिझॉन्टलची जो अँगल करते तो अँगल म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. हा अँगल 0 पासून 180पर्यंत काही असू शकतो. हा जर 0 असेल तर तुम्ही याचा अर्थ सरळ अशी आडवी किक मारली आणि फुटबॉल एक्स ॲक्सिसच्या दिशेला सरळ जाईल आणि तो वर हवेमध्ये जाणार नाही, तेव्हा ते रेक्टिलिनियर मोशन होईल. तुम्ही जर 90 डिग्रीच्या म्हणजे हा थिटा जर 90 असेल तर याचा अर्थ तुम्ही तो बॉल सरळ डोक्याच्या वर ओव्हरहेड फेकता आणि तो बॉल सरळ वर जाईल वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनला आणि परत खाली पडेल, तेव्हासुद्धा ती रेक्टिलिनियर मोशन असेल कारण थिटा 90 डिग्री असेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही 0 to 90, 90 to 180, 180 म्हणजे इकडे फेकणार तुम्ही निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या दिशेला. 45 डिग्रीच्या अँगलला फेकलं तर ती अशा पद्धतीने इकडे जाईल. अँगल काहीही असू शकतो. अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण सुरुवातीला ज्या डायरेक्शनला ती वस्तू फेकतो ती डायरेक्शन हॉरिझॉन्टलशी जो अँगल करते त्याला म्हणतात अँगल ऑफ प्रोजेक्शन. यामध्ये तुम्हाला हा अँगल काढता येतो जर तुम्हाला यू एक्स आणि यू वाय माहीत असेल तर. बघा पुन्हा तोच ट्रायंगल ओ ए बी. इन दिस ट्रायंगल इफ वी यूज टँजंट प्रॉपर्टी देन टॅन थिटा इक्वल टू अपोजिट साईड ए बी अपॉन ॲडजसंट साईड ओ बी. ए बी मीन्स यू वाय and OB means UX. Therefore, tan theta equal to UY upon UX. From that we get theta is equal to tan inverse UY upon UX. Therefore, if we know UY and UX, then we can find out theta using log table. Natural tangent page in log table. जर तुम्हाला UY आणि UX
ह्या दोन व्हॅल्यूज माहीत असतील तर तुम्ही थिटा म्हणजे हा अँगल काढू शकता. जर त्या दोन व्हॅल्यूज यू एक्स आणि यू वाय तुम्हाला माहिती असतील तर. हे झालं अँगल ऑफ प्रोजेक्शनबद्दल. आणखी एक डेफिनेशन आहे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल विच इज रिप्रेझेंटेड बाय आर. द टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड बाय ए प्रोजेक्टाईल is called as range of projectile. See, when we kick that football in air, that ball moves along this path. This path is called as a trajectory of projectile, but it again returns on the ground. This horizontal distance from O to this last point is called as a range of projectile. म्हणजे तुम्ही फुटबॉलला किक मारली की फुटबॉल हवेमधून असा जातो तिरपा आणि परत ग्राउंडवरच येऊन पडतो. तेव्हा रेंज म्हणजे हे आडवं अंतर मोजायचं. म्हणजे तुम्ही एखादा बॉल फेकला हवेतून, तुम्ही ग्राउंडवर उभे आहात इथे आणि परत तो बॉल ग्राउंडवरच येऊन पडतो, तेव्हा हे आडवं अंतर मोजायचं. त्याला म्हणतात रेंज. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथून हवेतून बॉल फेकल्यानंतर तो जिथं पडेल, जिथं त्याचा टप्पा असेल तिथपर्यंतचं ते आडवं अंतर म्हणजे रेंज. So range is the distance on x axis and that is represented by r. And remember, यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्या. पहा आता हा बॉल अशा पद्धतीने चाललेला आहे. This ball is moving along this path, but finally it will return on the ground. So this horizontal distance from O to this last point, that is called as range. हे जे डिस्टन्स आहे पहा, आडवं अंतर मोजायचं ओ पासून ह्या शेवटच्या पॉईंटपर्यंत जिथं ती वस्तू पडली ते रेंज. सो एक्स इक्वल टू आर because this is a distance on x. And always remember, when x equal to r, then y is equal to 0. What is the meaning of this? When this ball moves along this path, then its distance on x axis changes and distance on y axis also gradually changes. At this point, vertical distance becomes maximum, and then after that this vertical distance gradually decreases. And finally, when this ball falls on the ground, its vertical distance becomes 0. Y is equal to 0. This means that the ball again, that projectile again returns on the ground surface. Y ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे याचा अर्थ ती वस्तू परत ग्राउंडवर येऊन पडलेली आहे. म्हणजे सुरुवातीला पण y ची व्हॅल्यू 0 असते, सुरुवातीला x ची व्हॅल्यू पण 0 असते इथं. पण जेव्हा हे प्रोजेक्टाईल असं जातं तेव्हा ते पुढं जातं. म्हणजे एक्स ॲक्सिसवरची व्हॅल्यू वाढत जाते, वाय ॲक्सिसवरची व्हॅल्यू पण वाढत जाते. इथपर्यंत सेंटरपर्यंत वायची व्हॅल्यू वाढत जाते. त्यानंतर पुढं गेल्यानंतर वायची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स कमी होत जातं, पण एक्स कंटिन्युअसली वाढत जातं. शेवटी जेव्हा वस्तू इथं पडते तेव्हा एक्स इक्वल टू आर झालेलं असतं, रेंज एवढं डिस्टन्स कव्हर झालेलं असतं आणि वायची व्हॅल्यू 0 झालेली असते. म्हणजे ती वस्तू पुन्हा ग्राउंडवर येऊन पडलेली असते, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची डेफिनेशन आहे मॅक्झिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल रिप्रेझेंटेड बाय एच. द मॅक्झिमम वर्टिकल डिस्टन्स कव्हर्ड बाय ए प्रोजेक्टाईल इज कॉल्ड ॲज हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. नेम इट सेल्फ इंडिकेट्स इट्स मिनिंग. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. मॅक्झिमम हाईट म्हणजे काय? मॅक्झिमम वर्टिकल डिस्टन्स. बघा, मी तुम्हाला सांगितलं की प्रोजेक्टाईल जेव्हा असं जातं तेव्हा ते पुढेही जात असतं, म्हणजे एक्स वाढत असतं हॉरिझॉन्टल डिस्टन्स, आणि वर जात असतं ते म्हणजे वाय वाढत असतं व्हर्टिकल डिस्टन्स. तर या सेंटरला इथं बघा, हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते जास्तीत जास्त होतं. त्यानंतर परत ते व्हर्टिकल डिस्टन्स कमी होतं आणि शेवटी या पॉईंटला ते व्हर्टिकल डिस्टन्स 0 होतं. तेव्हा हे जे व्हर्टिकल डिस्टन्स जिथं मॅक्झिमम होतं त्याला म्हणतात मॅक्झिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. बघा या ठिकाणी, आता इथं आल्यानंतर या ठिकाणी इथं हे जे डिस्टन्स आहे म्हणजे ग्राउंडपासून ही मॅक्झिमम हाईटला आहे, वर उभं अंतर मोजायचं वाय ॲक्सिसच्या दिशेला हाईट म्हटल्यानंतर. तेव्हा या ठिकाणचं डिस्टन्स मॅक्झिमम आहे, व्हर्टिकल डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम हाईट. आता इथं गेल्यानंतर पहा, हे डिस्टन्स परत थोडंसं कमी झालेलं आहे, व्हर्टिकल डिस्टन्स. अजून पुढं गेल्यानंतर पहा, हे व्हर्टिकल डिस्टन्स उभं अंतर कमी होत चाललं आहे. इथं बघा अजून कमी झालं आणि शेवटी इथं ते 0 होतं. तेव्हा ज्या ठिकाणी हे डिस्टन्स मॅक्झिमम असतं, कोणत्या ठिकाणी? तर बघा या ठिकाणी, दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. आता यामध्ये एक लक्षात घ्या, वेन
y is equal to h, means at this point Vy is equal to 0. What is the meaning of this? I have told you that this velocity has two components. At initial point, velocity was initial velocity u. It has two components, ux and uy. Ux represents speed of that object along x-axis and uy represents speed of that object along y-axis. ux काय दाखवतं तर एक्स ॲक्सिसच्या दिशेला पुढं सरकण्याचा स्पीड आणि uy काय दाखवतं तर वर जाण्याचा स्पीड. तर काय होतं, सुरुवातीला जेव्हा ही वस्तू अशी पुढं जात असते तेव्हा ही वेलॉसिटी बदलत असते, यूची व्ही होते, ती बदलते, प्रत्येक पॉईंटला बदलते. त्याचे दोन्ही कॉम्पोनंट्स ux आणि uy. तर त्यातला ux बदलत नाही, ux शेवटपर्यंत बदलत नाही. हा फार महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे समजा 10 मीटर पर सेकंड असेल आणि याचे दोन कॉम्पोनंट्स, अंदाजे कल्पना करा की एक समजा 3 मीटर पर सेकंड आहे आणि दुसरा 4 मीटर पर सेकंड आहे. तर हा सुरुवातीला जर ux 3 मीटर पर सेकंड असेल तर शेवटपर्यंत तो 3 मीटर पर सेकंडच राहतो. पण हा जो uy असतो ना, वर जाण्याचा स्पीड, तो मात्र बदलतो. सुरुवातीला तो जास्त असतो, समजा 4 असेल तर नंतर वर जाताना तो 3.9, 3.8, 3 वगैरे असा कमी होत जातो आणि मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर तो 0 होतो. म्हणजे वर जायचा स्पीड तिथं 0 होतो. म्हणजे याचा अर्थ वस्तूचं वर जाणं थांबतं आणि मग तिथून परत तो वाढत जातो, पण डाऊनवर्ड डायरेक्शनला. कारण आता डाऊनवर्ड जर्नी सुरू होते आणि खाली पडताना परत तो स्पीड मॅक्झिमम झालेला असतो. म्हणजे इनिशियल पॉईंटला वर जाण्याचा जो स्पीड असतो तोच फायनल पॉईंटला खाली येण्याचा असतो. पण आता या ठिकाणी ग्राउंडवर पडल्यानंतर ते खाली जाणं थांबतं. पण एक्स ॲक्सिसच्या दिशेचा स्पीड सुरुवातीच्या पॉईंटला जो असेल शेवटपर्यंत तोच असतो, हे लक्षात ठेवा. सो वेन y इज इक्वल टू h देन Vy इज इक्वल टू 0. आता याचं कारण पण असं आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जाण्याचा स्पीड का बदलत नाही आणि व्हर्टिकल डायरेक्शनचा स्पीड का बदलतो, सुरुवातीला कमी होतो नंतर का वाढतो. तर स्पीड वाढायला फोर्स लागतं आणि फोर्स हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं, वाय ॲक्सिसच्या दिशेला असतं. म्हणजे निगेटिव्ह वाय ॲक्सिसच्या दिशेला असतं, खाली असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळं ही वस्तू सुरुवातीला वर जात असते निम्म्या पार्टमध्ये आणि फोर्स खाली ओढत असतं. त्यामुळे वर जाण्याचा स्पीड कमी होतो आणि शेवटी जेव्हा तो जिथं 0 होतो तेव्हा त्याच्यानंतर ती वस्तू खाली यायला सुरुवात होते. कारण ग्रॅव्हिटी खाली ओढत असते आणि स्पीड वाढत जातो डाऊनवर्ड डायरेक्शनचा. म्हणून वाय ॲक्सिसचा दिशेचा स्पीड हा बदलतो. पण एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला असं कोणताही फोर्स नाही. त्यामुळं एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनचा स्पीड हा कॉन्स्टंट राहतो. सरळ साधी गोष्ट आहे. आपण एखादी वस्तू सरळ वर डोक्याच्या वर अशी फेकल्यानंतर, उभी व्हर्टिकल डायरेक्शनला फेकल्यानंतर सुरुवातीला वर जाण्याचा स्पीड जास्त असतो. हळूहळू ती वस्तू जशी वर जाते, वर जाण्याचा स्पीड कमी होतो, शेवटी 0 होतो आणि तिथून ती वस्तू परत फिरते आणि मग शेवटी खाली येताना परत स्पीड वाढतो आणि जेव्हा ती पृथ्वीवरती पडते तेव्हा ती मॅक्झिमम स्पीडनी पडते. आणि हे सगळं ग्रॅव्हिटीमुळं घडतं. वर जाताना ग्रॅव्हिटी खाली ओढत असते, त्यामुळं वर जाताना स्पीड कमी होतो. ती वस्तू खाली येताना सुद्धा ग्रॅव्हिटी खालीच ओढत असते आणि म्हणून खाली येताना स्पीड वाढत असतो. तर हे पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत. हे खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, त्या नीट लक्षात घ्या, नीट समजावून घ्या. बऱ्याच वेळेस विद्यार्थी कन्सेप्ट समजावून न घेता अभ्यास करतात, त्याचा काही उपयोग होत नाही. नंतरची कन्सेप्ट आहे टाईम ऑफ फ्लाईट. द टोटल टाईम फॉर विच द प्रोजेक्टाईल इज इन एअर इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ फ्लाईट. ऑर द टाईम टेकन बाय ए प्रोजेक्टाईल टू कव्हर रेंज इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ फ्लाईट ऑफ प्रोजेक्टाईल. काय होतं पहा, सुरुवातीला वस्तू ग्राउंडवर असते. इथं किक मारण्यापूर्वी समजा हा फुटबॉल आहे. किक मारल्यानंतर ती वस्तू अशी हवेतून जाते, थोडा वेळ ती हवेमध्ये असते आणि शेवटी पुन्हा ती ग्राउंडवर पडते. त्यामुळे जेवढा वेळ ती वस्तू हवेमध्ये असेल त्या वेळेला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट, उड्डाण टाईम. ऑर द टाईम टेकन बाय ए प्रोजेक्टाईल टू कव्हर रेंज इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ फ्लाईट ऑफ प्रोजेक्टाईल. टाईम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू कव्हर रेंज. We know this is initial point and this is final point. This horizontal distance is called as a range. Time taken by that projectile to cover this range is called as time of flight.
एवढंही आडवं अंतर कव्हर करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे बघा आता या ठिकाणावरून ही वस्तू स्टार्ट झालेली आहे, म्हणजे ते प्रोजेक्टाईल. या वस्तूला प्रोजेक्टाईल म्हणायचं. मग तो फुटबॉल असू द्या, नाही तर क्रिकेटचा बॉल असू द्या किंवा स्टोन असू द्या. ही वस्तू इथून स्टार्ट झाली, आता हवेतून चाललेली आहे. सध्या ती हवेमध्येच आहे आणि आता शेवटी ती ग्राउंडवर पडली. तर यासाठी जो वेळ लागला त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. आणि एवढ्या वेळेमध्ये काय झालं तर इथून इथपर्यंत आली, म्हणजे आडवं अंतर किती कव्हर केलं तर रेंज इतकं कव्हर केलं. तेव्हा हा जो वेळ लागलेला आहे त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. वेन x इक्वल टू r देन t इक्वल टू t अँड y इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला की x इक्वल टू r एवढं डिस्टन्स म्हणजे रेंज, म्हणजे ती वस्तू परत ग्राउंडवर आली म्हणून yची व्हॅल्यू 0. तेवढा वेळ ती वस्तू हवेत होती म्हणून तो जो टाईम आहे त्याला कॅपिटल T म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट म्हणायचं, असा त्याचा अर्थ होतो. अँड ऑलवेज रिमेंबर वेन y इक्वल टू h, मगाशी मी तुम्हाला सांगितलं जेव्हा हे व्हर्टिकल डिस्टन्स h इतकं होतं देन Vy इज इक्वल टू 0. तो मगाशी सांगितलेला पॉईंट तर आहेच. आणि आता शेवटी अझम्पशन्स मेड ऑन व्हाईल स्टडिंग द प्रोजेक्टाईल मोशन. जेव्हा हे प्रोजेक्टाईल मोशनचा आपण अभ्यास करणार तेव्हा काही गोष्टी आपण गृहीत धरलेल्या आहेत. म्हणजे त्या गोष्टी कदाचित खऱ्या असतील किंवा कदाचित त्या खोट्याही असतील, परंतु ह्या गोष्टी म्हणजे गृहीत धरलेल्या आहेत, अझम्पशन्स आहेत. हे प्रोजेक्टाईल जेव्हा हवेतून जातं तेव्हा काही गोष्टी आपण गृहीत धरून याचा अभ्यास करतो. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या काय आहेत? फॉलोइंग अझम्पशन्स आर मेड व्हाईल स्टडिंग द प्रोजेक्टाईल मोशन. खालील गोष्टी आपण गृहीत धरलेल्या आहेत. नंबर 1, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन ऑफ प्रोजेक्टाईल. ॲक्च्युली आता आपण यामध्ये बऱ्याचशा क्वांटिटीज आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे, हाईट आहे, डिस्टन्स आहे, टाईम ऑफ फ्लाईट आहे. तर हे सगळे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला आता काही फॉर्म्युले डिराईव्ह करणार होतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे की समजा तुम्हाला टाईम दिला तर त्या टाईममध्ये किती वर जाईल, किती पुढं जाईल, किंवा हे आडवं अंतर कव्हर करायला किती वेळ लागेल त्याचा फॉर्म्युला, किंवा तुम्ही 40च्या डिग्रीनी ही वस्तू फेकल्यानंतर किती अंतरावर जाऊन पडेल म्हणजे रेंज. हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह करताना किंवा ह्या सगळ्या मोशनचा अभ्यास करताना पहिलं गृहीत आपण असं धरलेलं आहे, acceleration due to gravity is constant throughout the motion of projectile. We know acceleration due to gravity on the surface of earth is 9.8 meter per second square. But actually what happens when height increases and that height is comparable to the radius of earth, then acceleration due to gravity decreases. आणि ह्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा ह्या सगळ्या मोशनवर इफेक्ट होतो, कारण ही सगळी मोशन ग्रॅव्हिटीमुळेच होते. ग्रॅव्हिटी नसतं तर ती वस्तू सरळ अशी निघून गेली असते. म्हणजे याच्यावर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होतो. आता ग्रॅव्हिटी जर बदलली तर हा इफेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. ही वस्तू वर जाते आणि वर गेल्यानंतर ग्रॅव्हिटी कमी कमी होते. परंतु आपण या ठिकाणी असं गृहीत धरलं आहे की सगळीकडं थ्रू आउट द मोशन ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटी कधी बदलते विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा तुम्ही हजारो किलोमीटर वर जाता तेव्हा ग्रॅव्हिटी थोडीशी बदलते. तेव्हा आपण एखादी वस्तू फेकताना खूप काही उंचावर हजारो किलोमीटर फेकत नाही. त्यामुळे आपण ज्या हाईटला फेकतो त्या हाईटला ग्रॅव्हिटी बदलत नाही. म्हणून आपण पहिलं गृहीत धरलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन ऑफ प्रोजेक्टाईल. म्हणजे जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असं गृहीत धरून आपण याचा अभ्यास करणार. नंबर 2, एअर रेजिस्टन्स इज निग्लिजिबल. आता ॲक्च्युली यावरती एअर रेजिस्टन्सचा इफेक्ट होत असतो. म्हणजे समजा तुम्ही फॉर्म्युला वापरला आणि त्या फॉर्म्युल्याने काढलं की 40च्या डिग्रीनी 40च्या अँगलनी 30च्या स्पीडनी वस्तू फेकली तर किती अंतरावर जाऊन पडेल त्याचा एक फॉर्म्युला असतो, तो डिराईव्ह करायचा आहे. पण हा डिराईव्ह करताना आपण एअर रेजिस्टन्स हे नाही असं गृहीत धरलं आहे. कारण समजा त्या फॉर्म्युल्यानुसार जरी 100 मीटरवर जाऊन पडायला पाहिजे, पण जर हवेचं रेजिस्टन्स असेल तर त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. परंतु या ठिकाणी आपण असं गृहीत धरतो आहे की एअर रेजिस्टन्स हे निग्लिजिबल आहे. आणि तिसरं, इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ ऑन द मोशन ऑफ प्रोजेक्टाईल इज निग्लिजिबल. समजा एखादी वस्तू तुम्ही पूर्वेकडे फेकता किंवा पश्चिमेकडे फेकता, पण पृथ्वी आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या ॲक्सेस भोवती फिरते, तेव्हा त्या फिरण्यामुळे ते अंतर कमी जास्त होऊ शकतं. परंतु त्या फिरण्याचा इफेक्ट या प्रोजेक्टाईल मोशनवरती होत नाही किंवा तो निग्लिजिबल होतो असं आपण गृहीत धरून चालतो. तर अशा पद्धतीने काही बेसिक गोष्टी आपण प्रोजेक्टाईल मोशनशी रिलेटेड आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. यानंतर थोडंसं आपण डिटेलमध्ये प्रोजेक्टाईल मोशनबद्दल शिकणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.